काळजी, पालकांची काळजी, शेजाऱ्यांची टोमणे, शिक्षणाने तरी काय होते घे लग्न करून, शिक्षणाने तरी काय होते घे लग्न करून. सोडतो धरती थरथरते जेव्हा गणिताचा पेपर येतो घेऊन असंख्य गणिते. पेपर बघता ठोकेच थांबतात, पेपर बघता ठोकेच थांबतात. 5 मिनिटाचे प्रश्न 15 मिनिटे लागतात. ही बालगोपाळांची मांदियाळी पाहून नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल, कारण डिजिटल टेक्नॉलॉजीच्या या दुनियेत आपण म्हणतोय की मुलं ही फक्त मोबाईलला चिटकून असतात, मोबाईलला चिटकून आहेत, गॅजेटच्या सोबत राहतायत. मात्र हे चित्र आपल्याला बदललेलं बघायला मिळते डे केअर शाळेच्या माध्यमातून. होय नाशिककरांनो, आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल अशी ही बातमी आहे. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक या संस्थेच्या वतीनं बालकवी स्पर्धेचा हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आपण बघत आहात. रुपेरी काव्यहोत्र हा मराठी कविता वाचनाचा कार्यक्रम ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं घेतला जातो. गेली 24 वर्ष सातत्यानं हे काव्यहोत्र सुरू आहे आणि यंदा 25वे वर्ष स्वरचित मराठी कविता वाचनाचं. हे फक्त रौप्य महोत्सवी वर्ष नाही, तर याचा विश्वविक्रम देखील वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलाय. त्याचं प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आलंय. सलग 25 तास स्वरचित मराठी कविता वाचनात 680 कवींनी सहभाग नोंदवला. 19 जानेवारी रोजी सायंकाळी हा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न झाला. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आणि डे केअर सेंटर शाळा व ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून साहित्य शिरोमणी कविवर्य कुसुमाग्रज यांना समर्पित हा रुपेरी काव्यहोत्र कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोरवेकर यांच्या प्रतिमांचं पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी मंचावर गुरुजी रुग्णालयाचे संस्थापक प्रकाश पाठक, अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान, वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारतच्या निरीक्षक अमी जैना, मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल, कौशल घोडगे, शिक्षणाधिकारी बीटी पाटील, विनायक रानडे यांच्या समवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष ल जी उगावकर, सचिन गोपाळ पाटील, सहसचिव डॉक्टर अंजली पाटील, संचालक छाया निखाडे, अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. दिग्गजांच्या उपस्थितीत हा विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेला काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचं प्रकाशन हे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मान्यवरांनी आभार मानले. या सगळ्या मुलांच्या सहभागामुळे खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यावर म्हणजे आपण चेरी ऑन टॉप असं म्हणूया की ह्या कार्यक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या सगळ्याचा भाग योगायोगाने मला बनता आलं, कारण माझ्याबरोबर सगळी दिग्गज मंडळी आहेत आज व्यासपीठावर. पण ह्या सगळ्यात मलासुद्धा याचा भाग बनता आलं, या ऐतिहासिक क्षणाचा मला भाग बनता आला, म्हणून खूप आनंद होतोय. स्वरहोत्र या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय. सगळे कवी 671 कवी हे या काव्यहोत्रामध्ये सहभागी झालेले आहेत. काल 11 वाजता सव्वा 11 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण ठरवलं होतं 25 तास, पण याला इतका प्रतिसाद मिळाला तर तो 31 तासाचा झाला. आणि मला असं वाटते की हा पहिलाच असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये कवींना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यातल्या त्यात बालकुमारांना, आणि अशा पद्धतीनं हा सगळा उपक्रम झालेला आहे. आज त्याचा आपण रेकॉर्ड केलेला आहे. खरं तर या माध्यमातून बालकवी किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्यातील प्रतिभा ही दिग्गजांच्या समोर मांडण्याची एक संधी म्हणायला हरकत नाही. आणि गेल्या 24 वर्षांपासून सातत्यानं हा उपक्रम राबवत असल्यामुळे ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बालकांना लिहित करणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे आतापासून या वयातच मुलांच्या मनात कवितेचं बीज, लिखाणाचं बीज रुजवण्याचं काम हे ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ करत आहे आणि त्यामुळे हे विश्वविक्रम साध्य झालंय.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार यांनी केले तर कल्पना चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. मोठ्या उत्साहात रुपेरी काव्यहोत्र हा कार्यक्रम संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.